कुलदीप गोलंदाज मार्कवर सज्ज होतो. एका बाजूने भूपेश तांडेल, दुसऱ्या बाजूने सागर. अशी जोडी आपण पाहू शकतात. नाईटचा खेळण्याचा अनुभव फार कमी आहे. एकंदर आपण पाहू शकतात मिलिंद एका बाजूने नॉन स्ट्रायकिंगवर जरूर पाहायला मिळतोय. स्ट्रॅटेजी याचा चेंज केली गेलंय. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. ग्राउंडला मात्र गुदगुळ्याकडे चेंडू सरळ निघून जातोय. सीमा शपा धावसंख्या 4. श्रीगणेशा केलातोय भूपेश तांडेल. मन फ्रॉम सफाळचा खेळाडू सुपर कामगिरी करतोय. कुलदीप गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. हलक्यात आणि सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय चौकाराला. तदनंतर हे सिंगल येतंय. धावसंख्या 5 धावा या फलकावर. ह्याच्यातले बरेचसे खेळाडू असेल ज्यांना मात्र नाईट खेळण्याचा अनुभव नसेल. औरब बॉक्स क्रिकेट जरूर खेळले असतील, परंतु फार कमी खेळाडू असतील ज्याने मात्र नाईट क्रिकेट खेळलं असेल. धावसंख्या 5 धावा या फलकावर. फ्रेंडशिप लीग 2024 युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले जातात. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. सागर आहे आपण बघतोय. स्ट्राईक इंडवर जरूर पाहायला मिळतोय आणि ही सुपर एवन जोडी या संघाची जरूर पाहिल्या आजच्या दिवसभरात. यावेळेस आता पूल करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी निलेशजी पुढे सरसावले होते. वन बाउंड क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि एक धाव इथे 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. 2 धावांशी धावफलक पुढे जातोय. 7 धावा या फलकावर. 7 रन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकात जरूर लागल्या जातात. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. मेगा फायनलचा सामना 4 षटकांचा सामना असेल. कुलदीप गोलंदाजी मार्कवर पुढे एकदा सज्ज होतोय. शाबास मात्र मॅच एज जरूर लागलं जाते. चांगलं क्षेत्ररक्षण तटस्लिप मध्ये. तत्पूर्वी एकच धावसंख्या जाऊन पोहोचते. 8 रन स्कोर कार्ड. 8 धावा ह्या धावफलकाला लागल्या आहेत. चांगली फाईट, चांगला बॅटर रंगताना पाहायला मिळते या दोन संघामध्ये. एका बाजूने वॉरियर्स 6 संघ, दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतोय टायटन्स रायझिंग. आज दिवसभरात या संघाने मात्र जबरदस्त कामगिरी केलंय. कोणता संघ या ट्रॉफीवर नाव कोरेल यावेळेस मात्र शबल करण्याचा प्रयत्न. सिंगल येत आहे. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल कारण संध्याकाळचं सत्र आहे. रात्रीचं सत्र आपण पाहू शकतायत. जर 30 ते 35 धावा जरी आल्या तरी फायटिंग स्कोर असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. यावेळेस मात्र 23 चेंडू. विकेट किपर थोडंसं मिस होतात परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. 22च्या स्वरूपात एक धाव येत आहे. एक षटकाची समाप्ती झाली. 10 धावा या फलकावर बिनबाद. थोड्या वेळात धावसंख्या जाऊन पोहोचतोय 10 रन्स. 10 धावा या फलकावर. 10 धावा फलकावर. यावेळेस मात्र कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांशी फलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 12 धावा या फलकावर. 12 रन स्कोर कार्ड विदाउट टॉस. चांगली भागीदारी रचताना दोन्ही फलंदाज आज या जोडीने मात्र प्रभावित केलंय. ओमकार गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र जास्तीत जास्त शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र सुपर चेंडू हाताळतोय.
पाठलाग केला जातोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का, परंतु दुहेरीने समाधान व्यक्त करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 14 धाबा. 14 रन स्कोर कार्ड. 14 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 मार्कस्थ आहे ओमकार. आपण पाहू शकतात गोलंदाजी मार्कवर. मेगा फायनलचा सामना यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. झेल सुटला जातोय कारण रात्रीच्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणं थोडंसं अवघड होतंय. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबांशी फलक पुढे जातोय. 16 धावा या फलकावर. 16 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळतात. 16 रन्स. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षक विकेट किपर चुकी केली जात आहे. रात्रीच्या सत्रामध्ये झेल टिपणं थोडंसं अवघड. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 17 धावा या फलकावर. आता शेवटचा चेंडू असेल. 17 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे आपण पाहिल्या होत्या 10 धावा. तदनंतर षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि 17 धावा या फलकावर आपण पाहू शकतात. अंतिम चेंडू ओमकार आणि भूपेश अशी जोडी जरूर पाहायला मिळते. एका बाजूने भूपेश ऑन स्ट्राईक. शावेस मात्र दिशाहीन गोलंदाजी होतंय. पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडूचा इशारा येतोय. 18 धावा या फलकाला लागत आहेत. सूझबूझ वाली बल्लेबाजी करणे होगी. चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल कारण विनर आणि रनर कोण ठरेल. पुन्हा एकदा तोच चेंडू पाहायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 19 धावा या फलकावर. शेवटचा चेंडू आहे. 2 अवांतर चेंडू बॅक टू बॅक हाताळले जातात ओमकारच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडू. 19 धावा फलका लागत आहे. लंगापचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जितेश फेकी करतोय. तत्पूर्वी एकच धाव असेल. 10च्या सरासरीने आतापर्यंत खेळताना पाहू शकताय. टायटन रायझिंग हा संघ 20 धावा बिनबाद. कोण आलाय गोलंदाज? श्रेयश आलाय का? विक्रांत गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात हाताळला जातोय. यावेळेस मात्र फुललेंचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुपर झेल टिपला जातोय. सहर्ष स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. फ्रेंडशिप लीग 2024. कोण ठरेल विनर आणि कोण ठरेल रनर त्यासाठी मात्र बॅटल रंगताना पाहायला मिळतंय. बिग बॅटल. विजयजी मैदानच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ज्याने मात्र चांगला मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून शेखरजी आणि त्यांची संपूर्ण टीम
विक्रांत गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. शप्पेस मध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फेकी करत पुरी सिंगल येतंय. सिंगलच्या सहाय्याने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती तब्बल 21 धावा या फलकावर. 21 रन्स. 4 षटकांचा सामना आहे. एकाने 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्यात. विक्रांत पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे एकदा परिपूर्ण केला जातो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे सहज पूर्ण केल्या जातात. दुहेरीने धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या 23 रन स्कोर कार्ड. 23 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळत आहेत. 23 रन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. कुलदीप कॅच क्रमांक 2 टिपण्याची संधी होती परंतु झेल निसटला जातोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 25 धावा या फलकावर. रन्स 25 धावा या फलकावर. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. आडव्या बॅटने विजय नावाचा एक क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. तीन षटकानंतर 31 धावाच्या फलकावर अंतिम षटक असेल. चला जुना चेंडू द्या. यूज केलेला चेंडू द्या कारण षटक क्रमांक अंतिम आहे. 4थं षटक असेल. अंतिम षटक असेल. षटक क्रमांक आपण पाहू शकताय. तब्बल अंतिम षटक जरूर पाहायला मिळतंय. सागर यांच्या बॅटमधनं मात्र हा षटकार जरूर पाहिला. 31 धावा अंतिम षटक असेल. फिरकीचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. कुलदीप पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव असेल. सागर मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय. संतोष गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. शेवटचे 5 चेंडू असतील. अंतिम 5 चेंडूचा खेळ शेष आहे. मेगा फायनलचा सामना जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. झेल मात्र निसटला जातोय. 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट केला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. विजय बॅक टू द डग आउट. चला नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जा. अंतिम षटक धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा 2 गडी बाद होत आहेत. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शेष आहे. रोहन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 34 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळत आहेत. चला शेवटचे 4 चेंडू असतील. गोलंदाज गोलंदाज मार्कवर संतोष पुन्हा एकदा सज्ज होतोय. एका बाजूने रोहन 34 रन्स. एक धाव इथे कंप्लीट केले जाईल. थर्ड स्लिप मध्ये चेंडू निघून जातोय. सिंगल असेल. धावसंख्या 35 रन्स 35 धावा या फलकावर. शेवटचे 3 चेंडू आहेत. आखरी 3 गेंदे शेष. रन संख्या 35. शेवटचे 3 चेंडू. फायनलचा सामना एका बाजूने रायझिंग
टायटन्स दुसऱ्या बाजूने पाहायला मिळतोय संघ वॉरियर्स. कुठला संघ या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल 2024 चा विनर. यावेळेस मात्र घुटना टेक तमाशा देख सिक्सर 6 धावा. वन रन्स 41 धावा फलकावर. शेवटच्या अजूनही 2 चेंडू सके शेष आहे. 41 रन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. सागरने मात्र जबरदस्त कामगिरी केलंय. सुपर्ब फलंदाजी. या फेस मात्र बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पैसा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू. आता शेवटचा चेंडू असेल. 41 धावा धाव फलकावर. लास्ट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू. अंतिम चेंडू असेल. 41 धावा धाव फलकावर. अंतिम चेंडू या इनिंगचा. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक येते पुढे. तुतू मय आणि झेल टिपला जातोय. सागरचं मात्र कौतुक करावं लागेल. ब्रिलियंट बॅटिंग. सागर 15 चेंडू. चला विजयासाठी चला 2 सलामी लगेच मैदानच्या आतमध्ये दाखल होतील. 24 चेंडू आणि 42 धावा असं समीकरण. उलटा पुलटा मामला जरूर पाहायला मिळेल. 24 गेंदे 42 रनों का लक्ष्य यहाँ पे. चला लगेच क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या. शेवटचा सामना शेवटची इनिंग असेल या लीगची. फ्रेंडशिप लीग 2024 जरूर पाहायला मिळते. होत आहे आमचे स्कोरर. चला कार्तिक जी आपण या स्कोरर. कार्तिक आपण या. मॅच सुरुवात होत आहे. तर 2 सलामी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 42 धावांचं लक्ष घेऊन जरूर उतरलाय हा संघ. छत्री पावसाला थांबू शकत नाहीत परंतु पावसात थांबण्याचा धाडस मात्र नक्की देते. आत्मविश्वास यशाची खात्री देऊ शकत नाहीत परंतु यशस्वी होण्याची प्रेरणा देते. हाच आत्मविश्वास घेऊन 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 42 धावांचं लक्ष घेऊन समोर संघ उतरलाय वॉरियर्स. भूपेश तांडेल गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत असेल. मेगा फायनलचा सामना आपण पाहू शकतात. 42 धावांचं लक्ष ठेवलंय.
विक्रांत अँड संतोष अशी जोडी, तर भूपेश तांडेल मार्कवर सज्ज झालाय. 42 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. पहिला चेंडू हलत्याने खेळण्याचा प्रयत्न केला, इथे सिंगल येतंय. श्री गणेश केला जातो. एकंदरीत आपण पाहू शकता 42 धावांचं लक्ष आहे. 10.50च्या सरासरी तुम्हाला धाव्या उभ्या करायच्या आहेत. 10.50च्या सरासरी धावा इथे उभ्या करायच्या आहेत. एकंदरीत धावा येऊ शकतात, धावा मी करू शकतो. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स सर्व काही तुमच्यामध्ये असायला हवं. यावेळेस डॉट चेंडू हाताळत, क्या बात आहे. भूपेश तांडेलने मात्र आज प्रभावित केलंय, अष्टपैलू कामगिरी केलंय. सागरने मात्र चांगली कामगिरी केलंय. या संघाचा विचार केला तर आपण तर समोरचा संघ एक बलाढ्य संघ आहे. वॉरियर्स सहजासहजी इथे मात्र हार मानणार नाहीये. 2 चेंडू 1 धाव फलकावर. यावेळेस मात्र सुपर गोलंदाजी लाईन त्यात लेंथने ऑफस्टिकला सोडून जाणारा चेंडू जरूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण भूपेश हा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. त्याला माहिती आहे दोन्ही चांगले खेळाडू आहेत. सुपर कामगिरी करताना पाहायला मिळतात. 2 चेंडू लगातारच्या स्वरूपात डॉट पाहायला मिळतात. यावेळेस मात्र एकाच लाईन खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. फुटबॉलचा चांगला वापर पाहायला मिळतोय, परंतु दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय हा न करताना. 2 धावा चित्त्याच्या वेगाने इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांशी धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ते 3 रन स्कोर कार्ड. 4 चेंडूची समाप्ती झाली आणि 3 धावा या फलकावर. एकंदरीत 10.5च्या सरासरी धावा उभ्या करायच्या आहेत. 42 धावांचा एकंदरीत पाठलाग होतोय. सुपर सामना रंगताना पाहायला मिळतोय. फ्रेंडशिप लीग 2024 नारंगीचं हे सुसज्ज मैदान, स्टेडियम, पॅव्हिलियन पाहायला मिळतंय. नितीन गणपत पाटील पॅव्हिलियन जरूर पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र टप्प्याचा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू पैसा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर 3 धावा या फलकावर. 10.5ची सरासरी मेंटेन करायची होती, परंतु थोडासा पिछाडीवर संघ पाहायला मिळतोय. वॉरियर्स हा संघ. अंतिम चेंडू आहे. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना चेंडू फेकून झाला तर आतापर्यंत विचार केला तर 5. ह्यावेळेला बॅकफुटवर जाऊन जागा बनवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु सुपर षटक हाताळला जाते. क्या बात आहे. भूपेश तांडेल ॲब्सोल्युटली ब्रिलियंट बॉलिंग. फक्त 3 धावा या फलकावर. एचडीजे स्वागत असेल. गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज मिलिंद. हा गोलंदाज येतोय. फक्त 3 धावा या फलकावर. आता 13च्या सरासरीने 39 धावा तुम्हाला उभ्या कराव्या लागतील. 13ची सरासरी मेंटेन करावी लागेल प्रति षटक, कारण चेंडू आहे तुमच्याकडे 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईट चेंडूचा इशारा करतायत. मिलिंद असं वाटतंय हातातून चेंडू निसटला की काय, आणि अवांतरने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 4 धावा या फलकावर. 42 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. आतापर्यंत 4 धावा फलका लागल्यात आहेत. 4 धावा धाव फलकार. गोलंदाज मिलिंद पुन्हा एकदा सज्ज होतो. गोलंदाज मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळेस मात्र वेट अँड वॉच केलाय. चेंडूला मात्र पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. हा येतोय दमदार षटकार. फ्रेंडशिप लीग षटकार. षटकारांशी धाव फलक पुढे जातोय. 10 रन स्कोर कार्ड. 10 धावा या फलकावर. मिलिंद वर हल्ले चढवले जातात. पहिला चेंडू अवांतर हाताळला होता, तदनंतर
दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिला तर 10 धावा या फलकावर. अशा प्रकारचे चेंडू हाताळले जातील तर त्याला चौकारामध्ये पराभूत केलं जाईल. मस्त कला दस्तक देऊन चेंडू होतोय सीमारेषा पार, येतोय चौकार. 4 धावा. चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा या फलकावर. 14 रन स्कोर कार्ड. 14 रन स्कोर कार्ड. 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्टेट डायव्हच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 क्षेत्ररक्षकाला बेधून चेंडू जातोय सीमारेषा पार. फ्रेंडशिप लीग चषक चौकार. फलंदाजी मिस्टर संतोष ऑन फायर. काही जबरदस्त फलंदाजी केलंय संतोषने. मिलिंदवर मात्र हल्ले चढवले जात आहेत. 18 धावा या फलकावर. पहिलं षटक सुपरवित्या हाताळलं गेलं, त्याच्यावर पाणी फेरतो की काय हा गोलंदाज. कमबॅक करावा लागेल. अजूनही मॅच संपला नाहीये. एक डॉट चेंडू हाताळावे लागतील. धावसंख्या 18 धावा या फलकावर. अजूनही 24 धावांची आवश्यकता. चेंडू आहेत तुमच्याकडे आता 14. 14-24चं समीकरण. विकेटचं फॅक्टर खूप महत्वाचं असेल तर ही पार्टनरशिप अजून बिल्ड करावे लागेल. 14 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. या बेस मात्र जबरदस्त करारा प्रहार पाहायला मिळतोय. फ्रेंडशिप लीग षटकार. 6 धावा. कोणी असू द्या मैदानच्या आतमध्ये आपण बाईक आणायची नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 24 रन 24 धावा. समीकरण आता उलट होतं. एकंदरीत 18 धावांची आवश्यकता आणि चेंडू आहेत आता 13. या षटकात मात्र हल्ले चढवले जात आहेत. तब्बल धावा खर्च केल्यात 21 आतापर्यंत. पहिलं षटक फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. संतोष ऑन फायर. फुललेंचा चेंडू होता. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे. सर्व काही आता मात्र घडलं जाते वॉरियर्सच्या बाजूनं. चौकार येतोय. आपण पाहिलं ना आता तब्बल 25 धावा खर्च केल्या. मिलिंदवर मात्र हल्ले चढवले गेले. 3 चौकार 2 षटकार. आता 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 12 गेंदे 14 रनों की जरूरत. हे षटक आता खूप महत्वाचं असेल. निर्णायक षटक आहे. रोहन या मॅच मध्ये कमबॅक करेल का? पहिलं षटक आपण पाहिलं तर टायटनच्या नावाने गेलं. दुसरं षटक वरेजच्या बाजूने आलंय. आता तिसरं षटक कोणाच्या बाजूने येईल? 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 12 गेंदे 14 रनों की जरूरत. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. इनटू द गॅप मध्ये कव्हर ड्राईव्ह. चेंडू सरळ निघून जाईल. मा रेषा पार. चौकार येताना. आता 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. बघा मॅचचा पलटवलं असं म्हणा हरकत नाही. संतोषने काय फलंदाजी केली. ताबडतोब फलंदाजी. तदनंतर त्याच्या समवेत आहेत विक्रांत. पुन्हा एकदा स्लोवर वनचा चेंडू होता. स्टेट डायव्हच्या माध्यमातून 1 धाव अर्जित केली जाते. एकेरीने धावफलक 33 धावाच्या फलकावर. फक्त 9 धावा दूर आहे. फक्त म्हणून चालणार नाही कारण संध्याकाळचं रात्रीचं सत्र आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. विकेट्स फॅक्टर खूप महत्वाचा असेल. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असेल. 9 धावांची आवश्यकता. चेंडू आहे तुमच्याकडे आता 10 चेंडू 9 धावा. शाप वेस्टमध्ये एस्टनच्या वरून चेंडू निघून जातोय. अगदी वरून चेंडू निघून गेलाय. डॉट चेंडू हाताळला जातोय. आता 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल.
9 गेंदे 9 रनों की जरूरत. अजूनही मॅच संपताना नाही. 50-50% दोघांनाही मॅच जिंकण्याची संधी आहे. परंतु थोडासा धीम्या गतीचा चेंडू वारंवार हाताळण्याचा प्रयत्न केला. दिशा दिली जाते. एक धाव इथे कंप्लीट केल्या तर दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला जात नाहीये. 8 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता. धावसंख्या 34 धावा फलकाव्या लागल्या जातात. 34 रन्स विदाउट लॉस. चांगली कामगिरी करतायत. डब्ल्यू शोधावा लागेल. या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर 8 चेंडू 8 धावा. एक धाव आता खूप महत्वाचं असेल. या वेळेस मात्र काही आवश्यकता नव्हती. सिंगलने मात्र धावा येत होत्या परंतु चुकी केली जाते आणि अशा मोमेंटला चुकीला माफी नाहीये. मौका तुमच्याकडे आला होता. संधी आली होती परंतु संधी तुम्ही दवडलंय. बघा झेल टिपला असता या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी होती. आता फक्त 4 धाब्यांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 4 धावा. यावेळेस काही आवश्यकता नाही. सिंगल डबल नाही मॅच जिंकू शकताय. आता 6 चेंडू आणि 4 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. अजूनही मॅच बॅलन्सिंग आहे. मॅच संपला नाहीये. 6 गेंदे 4 रनों की जरूरत. मॅजिकल गोलंदाजी कोण करेल. 6 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. सुपर गोलंदाजी करावी लागेल. मॅजिकल गोलंदाजी ते केली जाईल का. मार्क वर येते गोलंदाज. चला आता पाणी घेऊन यायचं नाहीये. राहुल येते गोलंदाजी मार्क वर. राहुल 6 चेंडू 4 धावा डिफेन्स केल्या जातील का. एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. पहिला चेंडू बँक बॅलन्स कमी आहे आणि खर्च इथे फिनिश करतोय. वेल प्लेड वॉरियर्स. फ्रेंडशिप लीग 2024 चा मात्र विनर ठरतोय.